स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। तर बघा कार्तिक मास चालू झालेला आहे आणि या कार्तिक महिन्यामध्ये बघा असं म्हटलं गेलेलं आहे की या कार्तिक महिन्यामध्ये जे विद्यार्थी आहेत किंवा जे स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांनी जर 28 दिवसाची जर ही सेवा केली तर तुमच्या अभ्यासाबरोबर जर तुम्ही ही सेवा करत असाल ना तर नक्कीच तुम्हाला त्या जो काही स्पर्धा परीक्षा तुम्ही देत आहात किंवा जे शालेय विद्यार्थी आहेत तर त्यांना त्यांच्या जो कोणती परीक्षा देणार आहात तर त्यामध्ये नक्कीच तुम्हाला यश भेटणार आहे। तर ती सेवा कोणती करायची आहे किंवा अगदीच की तुम्हाला ती सेवा किती दिवसाची करायची आहे आणि कोणती सेवा करायची आहे त्याबद्दल सर्व काही माहिती असणार आहे। तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा। तर बघा ही सेवा कोणी करायची, बऱ्याच जणांना असा प्रश्न असतो की माझ्या मुलांसाठी मला सेवा करायची आहे किंवा माझी मुलं स्पर्धा परीक्षा देत आहेत, कोणतीही ती परीक्षा देत असतील तरी सुद्धा तुम्ही अगदीच की ही जी सेवा मी तुम्हाला सांगणार आहे तर ती फक्त आणि फक्त जे विद्यार्थी आहेत स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठीच ही सेवा आहे आणि त्यांनीच ही सेवा करायची आहे। अगदीच तुम्ही म्हणाल की माझी मुलं स्पर्धा परीक्षा देत आहेत किंवा अगदीच शिकत आहेत तर त्यांच्यासाठी घरच्यांनी सेवा केली तर चालेल का, तर असं नाहीये। जे मुलं शिकत आहेत त्यांनीच ही सेवा करायची आहे आणि ही सेवा आपल्याला कार्तिक मासामध्येच करायची असते। कारण या महिन्यामध्ये अगदीच की बघा कार्तिक मास चालू होऊन गेलेला आहे तरी सुद्धा तुम्ही ह्या महिन्यात बघा माझा हा व्हिडिओ जेव्हा तुम्हाला भेटेल ह्या कार्तिक मासामध्ये तरी सुद्धा तुम्ही त्या दिवसापासून ह्या सेवेला सुरुवात करू शकता। कारण असं म्हटलं गेलेलं आहे की या महिन्यामध्ये जर तुम्ही ही सेवा केली तर नक्कीच तुम्हाला बघा तुमची जी काही परीक्षा चालू आहे तर त्या अभ्यासाबरोबर तुम्हाला नक्कीच यश भेटणार आहे। आणि तुम्हाला ही सेवा कुठं करायची आहे तर सेवा तुम्हाला बघा औदुंबर वृक्षाखाली बसून करायची आहे आणि 28 दिवसांचीच तुम्हाला सेवा करायची आहे। तर हे स्तोत्र कोणतं आहे तर बघा प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहे जे की आपल्या नित्यसेवा पुस्तकामध्ये सुद्धा दिलेलं आहे। ज्यांच्याकडे नित्यसेवा पुस्तक नसेल त्यांनी अगदीच की गुगलवरून किंवा अगदीच यूट्यूबमधून सुद्धा तुम्हाला ते भेटून जाईल किंवा अगदी गुगलला PDF सुद्धा तुम्हाला ती भेटून जाईल। अगदी छोटंसं प्रज्ञाविवर्धन स्तोत्र आहे जे की बघा आपल्या बुद्धी प्रगती होण्यासाठी हे स्तोत्र आहे आणि जर तुम्ही अभ्यासाबरोबर ह्या स्तोत्राचं पठण केलं तर तुम्ही जो कोणती परीक्षाचा अभ्यास करत आहात तर त्याला 100% तुम्हाला यश मिळणार आहे। आणि बघा ही सेवा फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांनीच करायची आहे, घरच्यांनी करून काहीही उपयोग नाहीये। तर तुम्हाला जो विद्यार्थी आहे किंवा जो स्पर्धा परीक्षा देणारा विद्यार्थी आहे त्यांनीच ही सेवा करायची आहे। 28 दिवसाची सेवा असणार आहे आणि 28 वेळाच तुम्हाला ते प्रज्ञाविवर्धन स्तोत्र तुम्हाला पठण करायचं आहे। अगदीच की बघा तुम्ही सुरुवातीला संकल्प करू शकता, त्यानंतर संकल्प केल्यानंतर अगदीच रोज तुमच्या इथं जर कुठे औदुंबराचं हे असेल वृक्ष असेल तिथं जाऊन तुम्ही सेवा करायची आहे। त्याच्या खाली बसून सुरुवातीला तुम्ही अगदी स्वामी महाराजांसमोर बसा, त्यानंतर तिथं तुम्हाला संकल्प करायचा आहे, स्वामी महाराजांना मनोमन प्रार्थना करायची आहे जी काही मी परीक्षा देत आहे किंवा जो काही मी अभ्यास करत आहे तर त्यामध्ये मला यश मिळवण्यासाठी मी ही सेवा करत आहे तर त्यामध्ये मला माझ्याकडून सेवा करून घ्या। किंवा अगदीच की तुम्हाला हे सुद्धा म्हणायचं आहे की जी मी अभ्यास माझा चालू आहे किंवा जी काही माझी परीक्षा चालू होणार आहे तर त्यामध्ये मला यश मिळावं ह्यासाठी मी ही सेवा घेत आहे, सेवा करत आहे असं तुम्हाला संकल्प करायचा आहे। आणि त्यानंतर बघा तुम्हाला या सेवेला सुरुवात करायची आहे। अगदीच की बघा कार्तिक मासामध्ये जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ येईल तर तेव्हा सुद्धा त्या दिवसापासून सुद्धा तुम्ही ह्या सेवेला सुरुवात करू शकता। खूप म्हणजे खूप प्रभावशाली स्तोत्र आहे पण तेवढंच प्रभावशाली सुद्धा आहे। कारण जेव्हा तुम्ही अभ्यासाबरोबर ह्या सेवा करताना म्हणजेच आपले 99% कष्ट असतात त्याबरोबर 1% सुद्धा आपला नशीब आपल्याबरोबर असतं। त्यामुळे नक्कीच अभ्यासाबरोबर हे स्तोत्र सुद्धा पठण करायला विसरू नका। अगदी छोटंसं आहे पण प्रभावशाली आहे। 28 दिवसाची सेवा आहे आणि 28 वेळाच एकाच बैठकीत आपल्याला ते औदुंबराच्या वृक्षाखाली आपल्याला हे स्तोत्र पठण करायचं आहे। तर नक्कीच विसरू नका ही सेवा करायला। ज्यांनी ही प्रत्येक वर्षी कार्तिक मासामध्ये सेवा करतं त्यांना नक्कीच अनुभव येत असतो, त्यामुळेच हा व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे। नक्की सेवा करायला विसरू नका, संकल्पयुक्त सेवा करा। तर आतापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।